नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया मटार आणि कांद्याची पात कुरकुरीत असे कटलेट. हे पहा, 1 वाटी मटर घेतले आहे, ते मी उकडून घेतले आहे. हे पहा, उकडून घेतले आहे. आणि 1 वाटी कांद्याची पात, 1 वाटी बटाटा उकडून घेतला आहे, 1 बटाटा आहे तो, आणि 1 चमचा आलं, 2 मिरच्या, लसूण घेतले आहे, गरम मसाला मालवणी, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, तांदळाचं पीठ 2 चमचे, 1 वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी तेल. हे पहा, मटर घेतले आहे ते घालून घेऊया. उकडून घ्यायचे मटर. आणि मिरच्या घेतल्या आहेत 2, ते असे फोडून घालूया. आलं, लसूण, गरम मसाला, जिरं, हळद सर्व घालून घ्यायचं आणि एकदम असं करून हळू आणायचं, बारीक करून आणायचं. अजिबात पाणी नाही वापरायचं. हे पहा, छानपैकी वाटलं आहे, मस्तपैकी. आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया मटाराचं सारण. सर्व मसाले वगैरे घेतले होते ना वाटून ते, आणि ही कांद्याची पात. आता बाजारात मटर कांद्याची पात खूप छान आली आहे, तुम्ही पण नक्की घेऊन या. तांदळाचं पीठ आणि बटाटा आणि मीठ घालून आता एकजीव करून घेऊया. सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या छोटे भुकीसाठी खूप छान आहे. एकजीव करून घेऊया छानपैकी आणि त्याचा गोळा करून घेऊया. हे पहा, छानपैकी गोळा तयार करून झाला आहे. 5 मिनटं झाकण मारून ठेवूया. 5 मिनटं झाली आहे. आपण एका प्लेटमध्ये रवा घालून घेतला आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं, थोडंसं हाताला लावायचं. खूप छान होतात, कुरकुरीत होतात, मस्तच होतात. हे पहा, असं हातावर एक गोळा करून घ्यायचा आणि असं कटलेचा त्याला शेप द्यायचा. आणि आता रवा लावून घ्यायचा. हे पहा, छानपैकी कटलेट झाला आहे. एक करून झालं आहे. आता रवा करून घेऊया. हे पहा, सर्व कटलेट करून झाले आहे. हे पहा, पॅन पहा ठेवला आहे, छानपैकी कडकडीत गरम झाला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. गॅस पासत करायचा घालत्या वेळी आणि नंतर स्लो करायचा आणि आरामात असे घालून घ्यायचे. हे पहा, आरामात घालून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचे. मंद गॅस करायचा, एकदम फास्ट करायचा नाही. आणि अशी एक साईड परतून घेऊया. हे पहा, एक साईड पहा छान खरपूस भाजली आहे, मस्तच भाजली आहे. एकदम बारीक गॅस करायचा, अजिबात फास्ट करायचा नाही. फास्ट केला तर ते हे होणार, करपणार. हे पहा, हे पहा आपले मटर आणि कांद्याच्या पातीचे कटलेट मस्त झाले, छान कलर आला आहे. हे पहा, मटर आणि कांद्याच्या पातीचे कटलेट
तयार करून झाले आहे. एक तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, आतून पहा मस्त शिजले आहे, खूप छान झाले आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.